नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांची निवडणूक येत्या 20 तारखेला होती आहे. त्याच्यामध्ये एक आपण आजपासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर याच्याबाबत चर्चा करणार आहोत. तर आज सगळ्यात महत्त्वाचा पहिला लोकसभा मतदारसंघ आपण ज्याच्यावर चर्चा करणार आहोत तो दक्षिण मुंबई मतदारसंघ. म्हणजे मूळ मुंबई ज्याला आपण म्हणतो, तर हा जो परिसर आहे तो दक्षिण मुंबईच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. याच्यामध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये वरळी एक आहे, शिवडी आहे, भायखळा आहे, मलबार हिलचा परिसर आहे, त्याच्यानंतर मुंबादेवीचा परिसर आणि कुलाबा, हे असे 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. या मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर 1952, त्याच्यानंतर 1957 आणि 1961 या पहिल्या 3 निवडणुका या मुंबईचा एक अनभिषिक्त राजा म्हणून ज्यांना म्हटलं जात होतं त्या सखा पाटील यांनी जिंकलेल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र सखा पाटील यांना त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या विरोधात भूमिका घेतली आणि जे काँग्रेसची जी भूमिका होती द्विभाषिक राज्याची, त्या भूमिकेला सखा पाटील यांनी पाठिंबा दिल्याचा फटका 1967च्या निवडणुकीत त्यांना बसला आणि 1967ला जॉर्ज फर्नांडिस जे प्रजा समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत होते आणि त्यांना संयुक्त महाराष्ट्र समितीचा पाठिंबा होता, त्यांनी सखा पाटील यांचा पराभव केला आणि त्याच्यानंतर मात्र तो मतदारसंघ काँग्रेसकडून थोडासा सुटला. आत्तापर्यंत आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा सुरुवातीचा जो काही काळ आहे त्याचा इतिहास आपण पाहिला, म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांच्यापर्यंतचा पाहिला. त्याच्यानंतरचा जो या मतदारसंघाचा इतिहास राहिलेला आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सखा पाटील यांचा सुरुवातीच्या म्हणजे 3 टर्म ते खासदार होते म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणि 1967मध्ये त्यांचा पराभव झाला की जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभव केला. जो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा पराभव त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. खरं तर त्यानंतर 1978मध्ये जनता पार्टीचे रतन सिंग येथून निवडून आले. खरं तर म्हणजे काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. अर्थातच त्यावेळी संपूर्ण देशात काँग्रेस विरोधात आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण होतं, त्याचा तो फटका होता आणि जनता दलाच्या आणीबाणी नंतरचा त्यानंतरच्या निवडणुकीत तिथून रतन सिंह जनता पार्टीचे निवडून आले होते. खरं 1980मध्येही रतन सिंग दुसऱ्यांदा तिथून खासदार झाले. 2 वेळा ते खासदार झाले की 1980ला परत निवडणुका झाले. इंदिरा गांधींनी पूर्ण सत्ता मिळवली. त्या दरम्यान ही जागा जनता पार्टीकडेच होती. 1984 नंतर मात्र या मतदारसंघावरती काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. काँग्रेसचे मुरली देवरा या ठिकाणाहून सलग 4 वेळा निवडून, सलग म्हणजे 4 वेळा 3 वेळा सलग निवडून आले आणि एकदा त्यांचा पराभव झाला, चौथ्यांदा परत निवडून आले. म्हणजे 4 वेळा ह्या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलंय मुरली देवराने. त्यानंतर त्यांचे चिरंजीव मिलिंद देवरा यांनी 2004मध्ये वगैरे ते निवडून आले वगैरे. एकूणच या मतदारसंघावर ते खरं तर काँग्रेसचंच वर्चस्व राहिलेलं आहे. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघावर बिगर मराठी जो उमेदवार आहे तो सातत्याने निवडून आले. म्हणजे सुरुवातीचे सखा पाटलांचे आपण 3 निवडणूक टर्म सोडल्या तर नंतरच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये बिगर मराठी इथून खासदार निवडून आलेला आहे. मग तो 2014पर्यंत, मग 2014ला अरविंद सावंत आणि 1919ला अरविंद सावंत मराठी उमेदवार निवडून आले. आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा पडतो की आता तुम्ही जे सांगितलं की काँग्रेसचं वर्चस्व आणि बिगर मराठी उमेदवार, हे याच्या मागची कारणं काय असू शकतात की इतका काळ म्हणजे मुंबईमध्ये अगदी शिवसेनेची म्हणजे 92ला ज्या दंगली झाल्या किंवा जो बाबरी मशीद पाडली त्याच्यानंतर शिवसेनेचा मुंबईच्या एकूण याच्या राजकारणावर वर्चस्व राहिलेला असताना शिवसेना भाजपचा, तरीसुद्धा मुरली देवरा यांनी 1984 ते 91 आणि परत नंतर 1998ला ते पुन्हा निवडून आले. म्हणजे हा जर आपण हे बघितलं तर काँग्रेसचं वर्चस्व राहण्यामागचं कारण नेमकं काय असू शकतं? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हा मतदारसंघ बहुभाषिक आहे. म्हणजे कुठल्याही एका समाजाचं किंवा एका जाती किंवा धर्माचं तिथं वर्चस्व नाही या मतदारसंघात. संमिश्र मतदारसंघ आहे. म्हणजे इथं मुस्लिम मतदारांची खूप मोठी संख्या आहे. म्हणजे 24% आसपास मुस्लिम मतदार आहेत आणि येथील निवडून आणण्यात
हे मुस्लिम मतदार यांची भूमिका खूप निर्णायक ठरलेली आहे. कारण मुस्लिम मत एक गट्टा नेहमीच पडत आलेत आणि ती कोणत्या उमेदवाराला जातील तो उमेदवार निवडून आलेला आहे. किंवा मुस्लिम मतदाराचं गणित हे उमेदवार निवडून आणण्यात जसं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे एखादा करणे तेवढंच महत्वाचं आहे. आता हा सगळा जर या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर आता 2024च्या निवडणुकीवर आपण येऊयात. तर 2024ला शिवसेना उद्धव ठाकरे गटानं इथं 2014 आणि 19ला निवडून आलेले अरविंद सावंत यांची उमेदवारी कायम ठेवली आणि त्यांनी पहिल्यापासून आपला उमेदवार हे अरविंद सावंत असतील ही भूमिका पहिल्यापासून स्पष्ट केली. पण याच्या विरुद्ध मात्र महायुतीचा उमेदवार हा तिथली निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुद्धा लवकर ठरत नव्हता आणि अगदी ऐन टायमाला हा मतदारसंघ मुळात भाजपला द्यायचा की शिंदे गटाकडे ठेवायचा शिवसेनेचा हाच निर्णय होत नव्हता आणि त्याच्यानंतर मग शेवटी त्यांचा उमेदवार ठरला. ह्या सगळ्या गोष्टी ह्या महायुतीला कितपत म्हणजे फटका देतील असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. कसं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जे सध्या विद्यमान खासदार अरविंद सावंत ही महाविकास आघाडीकडून यांची उमेदवारी निश्चित होती. निवडणुकीपूर्वीच जाहीर म्हणजे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि ते सगळ्या दृष्टीने त्यांची पावलं पडत होती. हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदे गटाला जाईल की भाजपला याविषयीचा निर्णय मात्र घेण्यास खूप मोठा कालखंड गेला. त्याचा फटका निश्चितच महायुतीला बसणार आहे. मुळातच ही जागा खरं तर जिंकून यायची प्रयत्न जर करायचे होते महायुतीला तर त्यांनी भाजपला देणे गरजेचं होतं. पण भाजपला ती जागा दिली गेली नाही किंवा भाजपनी ही जागा का सोडली हेच कळत नाही खरं तर. कारण जे तुल्यबळ लढत अपेक्षित होती तर ती भाजप उमेदवाराकडूनच झाली असती किंवा शिंदे गटाकडून तसा तुल्यबळ उमेदवार दिला असता तर कदाचित झाली असती. पण यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यामागचं कारण नक्कीच आतापर्यंत अस्पष्ट आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं विश्लेषण असं सांगतंय की त्यांचे पती जे स्टँडिंगचे चेअरमॅन होते यशवंत जाधव यांचं त्या भागातील मुस्लिम मतदारांशी खूप चांगलं संबंध आहेत किंवा त्यांच्या मतदारांवरती प्रभाव आहे. सगळ्या मुस्लिम मतदारांचा उमेदवार आहेत खासदारकीच्या त्यातून आमदार आहेत त्या भायखळ्यामधून ते मुस्लिम मतदारांचे जेवढच ते निवडून आलेले आहेत खरं तर कदाचित त्यामुळे त्यांनी यामिनी जाधव यांची निवड केली असेल आणि त्यांना अशा वाटत असेल की मुस्लिम मतदार अधिक गुजराती मतदार मराठी काय मतदार असं मिळून ते गणित कदाचित विजयाचं गणित जुळून येईल असं त्यांना वाटत. कदाचित त्या याने ते निवडणूक उमेदवारी त्यांनी घेतली असेल. यामिनी जाधव यांच्यावर आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर मुंबई महापालिकेमध्ये केलेल्या भ्रष्टाचार म्हणजे हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असे आरोप आहेत आणि हे भाजपनंच ते सगळे आरोप किरीट सोमय्या यांनी एवढे सगळे कागदपत्र सादर केली. त्याच्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, नोटिसा दिल्या ईडीनं. कारवाई करण्याआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची कारवाई ती थांबली तिथं त्या ठिकाणी. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तुम्ही म्हटला तसं की ते उमेदवार मुळातच ती जागा भाजपला का सोडली हे अनाकलनीय आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा जो उमेदवार दिला त्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे हे कळत नाही की तुम्हाला जिंकायच्या जागा जर असतील तर अशा पद्धतीचा उमेदवार देऊन तुम्ही कसं जिंकणार आहात. मग ह्या सगळ्याचा यामिनी जाधव यांच्या प्रतिमेचा फटका बसेल का या सगळ्याच्या? नक्कीच बसणार आहे. कारण भ्रष्टाचाराचा मुद्दा हा प्रचारात आलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या भ्रष्टाचार प्रकरण सातत्याने प्रचारात मांडले गेले. त्यामुळे ह्याचा नक्कीच परिणाम होणार आहे या सर्वेवर. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुळातच त्यांना उमेदवारी का दिली किंवा हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला तो कळा जसं तुम्हाला प्रश्न तसं मला पडला तसं मतदारांनाही पडला किंवा शिवसेना किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनाही तसा प्रश्न पडला की यांना उमेदवारी का दिली गेली. मग मी म्हटल्याप्रमाणे कदाचित मुस्लिम मतदारांचं ते गणित फक्त इतकंच गणित त्यांनी मांडलेलं बाकी त्यापुढे जाऊन त्यांनी काही त्यापुढे त्यांचे हे नसेल कदाचित. आता ह्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचं गणित तुम्ही कसं सांगाल? काय म्हणजे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. तुम्ही जर बघितलं तर तिथं भाजपचे 2 आमदार आहेत तिथे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 आमदार आहेत आणि काँग्रेसचे 1 आमदार आहे, शिवसेना यांच्याशी एकनाथ शिंदे गटाचे 1 आमदार, असं एकंदरीत हे आहे. जर आपण कागदावर बघितलं किंवा मतदार संघ नियोजन आमदार आहेत विधानसभेच्या त्यातून असं वाटलं की महायुतीचं पारडं जड वाटतंय. कारण जनरली भाजपचे 2 आमदार आहेत आणि शिंदे गटाचा 1 आमदार आहे असं जनरली असं यांच्याकडे 3 मतदारसंघ असं एकंदरीत ते सगळं चित्र आहे. मात्र प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळी चित्र वेगळं असेल कदाचित.
एकतर मुस्लिम मतदारांची भूमिका यामध्ये निर्णायक असणार आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे जी मतदारसंघात जे न्याय जर म्हटलं तुम्ही, मुंबई देवीचा जो परिसर आहे तिथं मुस्लिम मतदार मोठ्या संख्या, भायखळा मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या संख्या, कुलाबाईच्या काय बेल्टमध्ये मुस्लिम मतदारसंघ आहे. तर ह्या मतदारसंघ न्याय विचार जर केला की यावेळी जर आपण अगोदरचा विचार केला तर ते मुस्लिम मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर नव्हते. यावेळी ते त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यामुळे त्याचा एक चांगला परिणाम अरविंद सावंत यांना तुम्हाला झालेला दिसेल. कदाचित जे काही मताधिक्य तुम्हाला ह्या मुस्लिम भागातून अरविंद सावंत यांना मिळालेले दिसेल. एकूण म्हणजे एकंदरीत मुस्लिम मतदार हा इथे निर्णायक ठरेल असं तुम्हाला? नक्कीच मुस्लिम मतदार निर्णायक ठरणार. कारण जेव्हा जेव्हा मुस्लिम मतदार इथे काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला तेव्हा काँग्रेसची जागा हमखास निवडून आलेली आहे. ज्यावेळी तो मुस्लिम मतदार इथून समाजवादी पार्टीचा किंवा इतर पक्षाचा जर उमेदवार उभा राहिला, त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यावेळी काँग्रेसचा पराभव झालेला आहे. म्हणजे मुस्लिम समाजाची विजयात जितकी भूमिका आहे ते पराभव तितकीच भूमिका आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार आता कोणाच्या बाजून जातोय, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अरविंद सावंत यांच्यावर जातोय की भाजप आणि शिवसेना युतीचे जे एकनाथ शिंदे गटाचे आता उमेदवार आहेत यामिनी दादा यांच्यावर जातो, हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्यावरच विजयाचं गणित असणार आहे. याच्या बाबतीत एखादं यापूर्वीच्या निवडणुकीचं म्हणजे समजा एखादा तिरंगी निवडणूक लागलेली आहे आणि तिथं याचा फटका बसलाय, याचं एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येईल त्या मतदारसंघाच्या बाबतीत? नक्कीच. कसं आहे की आपण 2009चं उदाहरण घेतलं तो तर आपण तो एक मनसेचं उदाहरण सांगतो. मनसेचे त्यावेळी बाळा नांदगावकर यांनी निवडणूक लढवली होती. इथे ते स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी तिथे जवळपास 1,60,000च्या आसपास बाळा नांदगावकर यांनी मतं घेतली. त्यावेळी इथे उलटा इफेक्ट झाला की तिथे काँग्रेसचा विजय त्यांनी सुकर केला होता. त्यामुळे काँग्रेसची इथून मुरली देवरा सहजपणे निवडून आले. हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण. कसं आहे की मुस्लिम उमेदवार जेव्हा इथे आला की काँग्रेसच्या विरोधात, म्हणजे 1996 मध्ये मर्जिमान पत्रावाला म्हणून एक कॅन्डिडेट आले, ते समाजवादी पार्टीने दिले होते. त्यांनी मला वाटतं की मोठ्या प्रमाणावर मतं घेतली. त्यामुळे काँग्रेसचा तिथे मोठा पराभव झाला. त्यावेळी जयवंतीबेन मेहता निवडून आल्या होत्या. असं ज्यावेळी मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दूर गेला त्यावेळी काँग्रेसचा पराभव झालेला आहे. तर यावेळी हा मुस्लिम मतदार खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे की तो काँग्रेसबरोबर राहतोय, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर, की एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या यामिनी जाधव यांच्याबरोबर येतोय. हा एकंदरीत चित्र आहे तिथलं. एकंदरीत जर आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जर स्थिती पाहिली तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि एकूण आपण मतदारांची आकडेवारी पाहिली म्हणजे 24% मुस्लिम मतदार हा जर मुद्दा पाहिला आपण, तर ह्या मतदारसंघातल्या निवडणुकीवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव हा निश्चितपणानं राहणार आहे. खरं तर ही गोष्ट लक्षात घेऊन म्हणजे भाजपच्या प्रचाराची म्हणजे महायुतीच्या प्रचाराची रणनीती असणं अपेक्षित होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं गेल्या 4 दिवसामध्ये मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये हिंदू मुस्लिम हा मुद्दा घेऊन प्रचार करतायत, तो जर पाहिला तर कदाचित ह्या मतांचं विभाजन कशा पद्धतीनं होणार आहे हे आपल्याला प्रत्यक्ष मतदानानंतरच निकालाच्या वेळेलाच आपल्याला कळेल.